श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा, कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की मी स्वामी सेवेत कुणामुळे आली, कशी आली आणि स्वामी सेवेत आल्यामुळे माझ्यात काय बदल झाले, स्वामी सेवेत येऊन किती वर्ष झाली, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला एक सांगू का, आपण माणूस आहोत ना, मनुष्य आहोत ना, ते नेहमी ना स्वतःच्या अनुभवातनं खूप काही शिकत असतो, पण इतरांच्या अनुभवातनं पण आपण खूप काही शिकत असतो. म्हणून तर मी माझे अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करत असते की मला काय अनुभव आलेत, मी कसे म्हणजे काय अनुभव आलेत, काय घेतले, ते सर्व मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते. कारण की माझ्या अनुभवामुळे तुम्हीही काहीतरी म्हणजे तुम्हालाही त्यातलं काहीतरी आवड निर्माण व्हावी, सेवा करावी, म्हणून मी माझे अनुभवसुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करत असते. आपण ना सेवा आणि व्रत म्हणजे ज्यावेळी मला त्रास वाटतं, आपण नेहमीच व्रत करत असतो, पण सेवा वगैरे आपण हे का करतो? कारण की आपल्याला कोणतीतरी अडचण आली असेल, आपल्याला त्यातून मार्ग म्हणजे प्रयत्न करूनही मार्ग सापडत नाही, त्यावेळी आपण सेवा करायला घेतो. सेवेतनं मार्ग आपल्याला नक्कीच सापडतो. म्हणजे अडचण असेल तर आपण सेवेला करायला जातो असं मला तर वाटतं. त्याशिवाय आपण सेवा करत नाही, कारण की जेव्हा आपण सर्व व्यवस्थित असेल तर आपण मग देवाला नुसतं लांबूनच पाया पडत असतो, सेवा काही करत नाही. पण जर आपल्या अडचण आहे म्हणून आपण सेवा करायला जातो, पण त्या अडचणीतनं आपल्याला मार्ग सापडतो सेवा करून, तर मग आपल्याला मार्ग सापडला, आपण आता सर्व व्यवस्थित चाललं असलं तरीही आपण आपल्या सेवा कंटिन्यू करायला पाहिजेत, सेवा थांबवायच्या नाहीत. कारण की जेव्हाही आपल्याला तहान लागल्यावर विहीर खोदून काही फायदा नाही. तुम्ही आधी तुम्हाला अडचण आली म्हणून सेवेत आला असाल, पण ती कंटिन्यू तुम्हाला नेहमी म्हणजे कंटिन्यू करायचीच आहे. कारण की आता चांगलं झालं, आता काही सेवा करायची गरज नाही असं मनात आणायचं नाही. कारण आपण कोणतीही सेवा केली ती कधीही वाया जात नाही, ती नेहमी आपल्याला त्याचं फळ मिळतं. त्यामुळे आपण आपल्या सेवा कंटिन्यू करायच्याच. आणि आता चांगलं, आता सेवा करायचं नाही असं मनात आणू नका. कारण की तुम्ही जर अडचण आल्यावर सेवा करायला लागले की त्याचं फळ नाही मिळणार तुम्हाला. आधी एकदा तुमच्यावर विश्वास ठेवून तुमचे प्रयत्न, तुमचा निस्वार्थीपणा बघूनच देवाने तुम्हाला त्यातनं बाहेर काढलं असेल, गुरुने बाहेर काढलं असेल. पण बाहेर काढलं म्हणून आपण त्या गुरूंना आणि देवाला विसरता कामा नये. आपण आपल्या सेवा केल्याच पाहिजे, कारण सेवा करून परत पुन्हा आपल्या आयुष्यात अडचणी येऊ नये म्हणून सेवा करायची आहेत. पण पहिल्यांदा जेव्हा आपण सेवा करतो, असं माझा अनुभव आहे, मी माझ्या अनुभवातनं सांगते. मी उपवास करायची, व्रत वगैरेच करायची मी, पण सेवा म्हणजे अशी कथा नाही वाचली किंवा कधी सेवा नाही केली. आणि मला अडचण होतीच म्हणून मी ह्या सेवेत आले. काय अडचण होती तेही सांगणार आहे. मी म्हणजे नवरा बायको म्हणले की भांडणाला भांडं लागतं, खटके उडतच असतात. तसंच आमच्या दोघांमध्येही खटके उडायचे, खूप वाद व्हायचा. पण ही गोष्ट मी पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर करते, कारण की आमच्यात वाद झाले तर मी ते बाहेरपर्यंत नाही म्हणजे घराच्या बाहेर नव्हती सांगत कुणाला. आईवडिलांना पण ह्याबद्दल काही माहीत नाही. आणि 4 भिंतीतच आमचे वाद असायचे, त्याच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेर आम्ही नॉर्मल वागायचो, भले वाद किती असले तरी. तर मग खूप वाद व्हायचे आमच्यात, खूप खटके उडायचे. मला पण खूप नको ते विचारसुद्धा यायचे माझ्या डोक्यामध्ये, मनामध्ये, का असं कसं लय काय काय मनात विचार यायचे. तर एकदा मी सहज आईला फोन केला होता, काय कसं बरं आहे का. आईला तशी मी रोज एकदा तरी दिवसातनं फोन असतोच, कधी नाही जमलं तर नाही होत, पण शक्यतो फोन असतो. आणि मग फोन केल्यानंतर बरं आहे का काय, हो म्हटले आई बरं आहे, चांगलं निवांत आहे. मग आई एक दिवस म्हटले, अगं आज गुरुवार आहे, मला मठावर जायचं आहे. म्हटली कोणत्या मठावर ग? मठ वगैरे, आता मठ म्हणून असं काही माहिती नव्हतं तेव्हा मला, म्हणजे मंदिर वगैरे माहिती होतं, पण मठ असं कुठलं मठ, कारण की आता आई देवाचं करते माहिती, पण मठ म्हटलं कोणत्या मठावर चालले आई, असा प्रश्न आला होता मला. आईला विचारलं कोणत्या मठावर ग, काय कुठे चालले? आई म्हटली स्वामींच्या मठावर चालले, आज गुरुवार आहे आणि नंतरला जरा तरी लेट गेलं ना खूप गर्दी होते, दर्शन मिळत नाही, परत दुपारी बंद करतात, ते त्यांचा बंद करायचा टाईम आहे, खूप लाईन असते, मग कामं पण होत नाही. म्हणून सकाळी ती लवकर 7 वाजताच जायची मंदिरात. आणि मग मी त्या दिवशी लवकरच उठली होती, त्या दिवशी 26 जानेवारी होती आणि लवकर उठली होती. तर मग आईला सहज म्हटलं, अगं का जाते, म्हणजे का स्वामींचं मठ का, म्हणजे बाळूमामाचं पण मंदिर आहे, बाळूमामाला पण जाते ती, मग आता देवाला वगैरे जाते, पण आता स्वामींच्या मठावर का चालले असा प्रश्न आला होता मला. आई सहजच म्हटली, अगं काय नाही गं, म्हणजे तिचं काहीतरी ती काहीतरी बोलली होती आणि
त्या मठात एकदा गेली होत्यावर तिला खूप बरं वाटलं स्वामींच्या मठात गेल्यावर, आणि असं सहज मी काहीतरी इच्छा मागितली होती, तिची इच्छा पूर्ण झाली. आणि ती पूर्ण झाली म्हणून ती दर गुरुवारी सकाळी लवकर जात होती दर्शनाला. नाही सकाळचं जमलं की संध्याकाळ का होण्यात ती लवकर जाऊन दर्शन घ्यायची. मग ती म्हटली, अगं नाही खूप भारी वाटतं, आणि मी एकदाच बोलले होते माझ्या मनासारखं झालं असं सांगितलं. म्हणजे लवकर प्रचिती आली असं मला समजलं त्या ह्याच्यातनं, लवकर प्रचिती आली मनासारखं लगेच झालं. मग 26 जानेवारीला गुरुवारच होता आणि मला 5 दिवस झाले होते मासिक धर्म येऊन गेले होते, 5-6 दिवस झाले होते. गुरुवार होता, मी आंघोळ केली होती डोक्यावरनं वगैरे. मग मनात सहजच विचार आला आज गुरुवार आहे तर मग उपवासच करते स्वामींची. आणि त्याच्या आदल्या म्हणजे हप्ता झाला मला ना स्वामींचं सारखं असं म्हणजे जाणवत होतं की कुणाचं तर काय, म्हणजे मी सेवा केली, मठावर जाते, गुरुवार पकडते, स्वामींची गुरुवार करते. माझी बहीण पण गुरुवार पकडायला लागलेली, त्यामुळे ते मला एक आठवडाभर असं सारखं म्हणजे बोलतात ना, एखाद्यापर्यंत एखादी गोष्ट पोचवायची असेल तर ती स्वामी कसेही पोचवणार. कारण की मला ते हप्ताभर सारखं असं स्वामींचे बद्दल म्हणजे माहिती किंवा स्वामींचं असं दर्शन म्हणजे असं काही ना काही स्वामींचं मिळत होते संकेत. तर मग मनात आलं की गुरुवार करूया म्हणून. तर म्हटलं मग ठीक आहे. बहिणीचं पण त्या दिवशी काय तर 3रा का 4था गुरुवार होता तिचा. ती पण म्हटली, म्हणजे तिने गुरुवार पकडले मला माहितीच नव्हते. त्या दिवशी सहज फोन केला, अगं आई अशी म्हणत होती. तर म्हणलं हा अगं बरं वाटतं, मला पण असं अनुभव आला अशी ती म्हणाली. म्हणून मी पण गुरुवार सुरू केले. म्हटलं अगं हो का, कधीपासून सुरू केलं? म्हटलं अगं 2-3 गुरुवार झाले तशी ती म्हटली. म्हटलं मग चला आता मी पण गुरुवार करते. मनात आला की गुरुवार पकडूया म्हणून. तर मग सोमवार म्हणजे 26 जानेवारीला गुरुवार होता, त्यावेळी मी आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करून घेतली. आणि माझ्याकडे स्वामींचा फोटो होता, दत्तगुरु आणि स्वामींचे असे फोटो होता. माझा एकच छोटासा आपण पर्समध्ये ठेवतो ना, तो फोटो होता. आरू जेव्हा पोटात होती 9व्या महिन्यात त्यावेळी पण आम्ही अक्कलकोटला गेलो, सहज गेलो होतो. ह्यांचं सोलापूरला काम होतं आणि तिथून आम्हाला परत यायचं होतं. तर हे मला म्हटलं अक्कलकोटा घेतनं 2 तास 1.5 तासच दाखवते, जायचं का? मी म्हटलं ठीक आहे जाऊया. ते म्हटलं अगं म्हणजे तुला 9वा महिना आहे, व्यवस्थित म्हणजे रस्ता आता काय माहीत नाही चांगला आहे का कसं काय. मी म्हटलं आता आलोय तर एवढं आलोय आणि इथनं परत का जायचं, म्हणून दर्शनाला गेलो होतो. आणि तेव्हा तिथनं मी एक फोटो घेतला होता स्वामींचा, तो फोटो माझ्या पर्समध्ये होता. तर मी म्हटलं आता 26 जानेवारीला गुरुवार होता, त्या टायमाला मी म्हटलं आज गुरुवार आहे तर आज मी उपवास पकडते. नारू तेव्हा म्हणजे 1.25 वर्षाची होती. तर मी म्हटलं होतं मी गुरुवार पकडते आणि माझ्याकडे पुस्तक नव्हतं, काही नव्हतं. मग मी ॲप घेतला आणि मोबाईलमधनं ॲप घेतला आणि ॲपमधनं वाचायचं ठरवलं होतं. दुपारी माझी सर्व कामं करून झाली आणि आरू पण दुपारची झोपत असते, नेहमी ती आरू दुपारची झोपत असते पहिल्यापासूनच. पण त्या दिवशी ती बिलकुल झोप नाही. मी म्हटलं आता आरू झोपल्यावर मी वाचणार असं मी ठरवलं होतं. पण आरू त्या दिवशी खूप दमवत होती, मला खूप किरकिर करत होती आणि मला काही तिने पुस्तक वाचूनच दिलं नाही. आणि मी म्हणत होती पुस्तक वाचायचं आणि मगच काहीतरी खायचं, तोपर्यंत खायचंच नाही असं मी ठरवलं होतं. मी नुसतं पाणी आणि चहा पिलं होतं आणि त्यानंतर घरातली कामं करून पुस्तक वाचून झाल्यानंतर काहीतरी बनवायचं आणि खायचं किंवा 5-7 वाजताच उपवास सोडायचं जर वाचून झालं तर, असं मी ठरवलं होतं. पण काही मला वाचूनच होई नाही. त्या दिवशी आरू खूप रडायची. मी मोबाईल घेतला, जरा वाचायला लागले की आरूचं रडणं चालू असायचं. मग मी तिला मांडीवर घेऊन वाचायचा प्रयत्न करायची, तर ती मांडीवर असल्यामुळे ती अशा हातपाय हलायची आणि ती काय वाचूनच द्यायची नाही. ती मला हातात काही पकडूनच देणे मोबाईल. मग खाली पकडून वाचावं म्हटलं तर ती अशी पाय वगैरे मारायची. मला काही वाचायलाच जमलं नाही. आणि हे त्या दिवशी होते पण बाहेर गेले होते कामानिमित्त. त्यांना मी फोन करायचे किती टाईम लागणार, ते म्हणायचे येतो. मग ते म्हणायचे अर्धा-1 तासाने येतो म्हणायचे. मग मी अर्धा तास थांबायची, येईल आत्ता येतील. पण ते काय त्या दिवशी आलेच नाही, लवकर आलेच नाही. ते असं करता करता खूप उशीर झाला. मग 7 नंतर मी खूप मनावर घेतलं, नाही मला वाचून व्हायलाच पाहिजे. अजून 2-3च अध्याय झाले, दुपारपासून वाचते तरी. मग मी वाचायला लागली तर हिचं सारखं चालूच होतं. तुम्हाला एक सांगू का, माझ्या अनुभवातनं सांगते. कारण ज्यावेळी आपण सेवेत येतो ना त्यावेळी आपली स्वामी परीक्षा घेतातच, हे मी त्या दिवशी अनुभवलं. 11:30 वाजले तरीही माझे अजून 3 का 4 अध्याय वाचायचे बाकीच होते. 3 अध्याय वाचायचे बाकी होते. 3 नाही, 18, 19, 20, 21 4 अध्याय वाचायचे बाकी होते माझे. त्या दिवशी 11:30 वाजले तरीही माझे अध्याय वाचून झाले नव्हते. आणि मी सकाळीच म्हटलं होती मनातल्या मनात की माझं वाचून झाल्यानंतरच मी उपवास सोडेन आणि काहीतरी खाईल.
आणि मी पूर्ण दिवस फक्त चहा आणि पाण्यावरच होती. मी काहीच खाल्लं नव्हतं. आरूसुद्धा लहान होते, तिला चारत होती. ती शिरा वगैरे किंवा आता काय तर भाताची पेज असते तिला चारत होती, पण मी स्वतः काही खाल्लं नाही. आणि 11:30 वाजलं तरी मला मनात भीती की मला 12च्या आत उपवास सुटायचा नाही, तर उपवास नाही सुटला तर माझा अजून एक दिवस वाढणार, म्हणजे माझा उपवास नाही होणार, गृहीत धरणार नाही, असं मी मनातल्या मनात म्हणते. मग देवाला हात जोडलं, म्हटलं माझं वाचून होते, अजून 4 अध्याय राहिले, एवढे अध्याय वाचायला मला एवढा टाईम केला, तर मग हे 4 अध्याय एवढ्या वेळात होईल का, असा मला प्रश्न पडला. मी म्हटलं मला काही झालं ना, मी आता शेवटी अध्याय वाचून झाल्यानंतरच जेवणार आहे. तर 11:15 वाजता, 11:15 ते 11:45 ते 11:50 मध्ये माझे 4 अध्याय वाचून झाले. आणि मी नंतरला जेवायला बसले या पाया पडून. आणि जेवायला बसताना माझे मिस्टरसुद्धा आले, आम्ही दोघं जेवलो, उपवास सोडला. उपवास सोडल्यानंतर रोज आमची रात्री हे आल्यानंतर आमची रोज वाद व्हायचे. हे नेहमी सकाळी जाऊन संध्याकाळी यायचे, त्यांचे काही कामं असतील हॉटेलचे म्हणा, हे कागदपत्राचे म्हणा, पण लेट व्हायचं ह्यांना आणि माझी, त्यामुळे चिडचिड व्हायची, वाद व्हायचे. त्या दिवशी ना मी ह्यांना काही बोललं नाही, काय नाही, जेवलो आणि झोपलो. ह्यांनाही प्रश्न पडला की आज काय ही भांडत का नाही करत, आज मी तिला येतो म्हटलं तरी आलो नाही, ही आज का काय बोलत नाही, असा त्यांनाही प्रश्न पडला असेल. कारण तेही सारखे विचारत होते काय झालं, काहीतरी बोल काय. तर म्हटलं काही नाही, मी आज उपवास झाले माझा, मी काही खाल्लं नाही, आता मी जेवलं ना, आता मला झोपायचं आहे म्हटलं, झोपलो. आणि माझा काय अनुभव आहे तो सांगते. स्वामी ना नेहमी सेवेत यायचं म्हटलं ना, स्वामी परीक्षा घेतात. परीक्षा घेतलं ना, घाबरायचं नाही, काही नाही, काही असो, मला हे करायचंच आहे, ह्यातनं पार पडायचं, अशी चित्त ठेवा, तरच तुम्ही म्हणजे सेवा किंवा तुम्ही जे काय करणार आहे सेवा स्वामींची, त्यामध्ये तुम्हाला लवकर प्रचिती येईल असं मला तर वाटतं. त्या दिवशी मी ठरवलं होते की काही झालं तर मला पूर्ण अध्याय वाचायचेच आहेत. त्या दिवशी नेहमी आपल्याला ना अध्याय वाचू द्यावं 2 ते पावणे 2 तासात ना आपले पूर्ण पुस्तक वाचून होतं. पण त्या दिवशी मला पूर्ण दिवस गेला तरी माझं काही वाचून होत नव्हतं, कारण स्वामींनी माझी परीक्षा घेतली, ही कुठपर्यंत थांबते का नाही, का अर्ध्यातनं सोडते. पण मी ठरवलं होतं की नाही, काही झालं तर मला वाचायचंच आहे. मी आता एकदा माझं ना सेवेच्या बाबतीत म्हणा किंवा व्रत वैकल्याच्या बाबतीत म्हणा, व्रत करण्याच्या बाबतीत एकदा ठरवलं ना, मला एवढं पार पाडायचं, एवढं करायचं आहे, तर मी ते करतेच करते, कितीही अडचण येऊ द्या. त्या दिवशी कितीही अडचण आली तरी मी खचले नाही, मला पूर्ण करायचंच आहे म्हटलं. मी पूर्ण केलं पहिल्या दिवसात. आणि त्याच दिवशी माझे नेहमी आमचे दोघांचे वाद व्हायचे, त्या दिवशी आमचा वादही झाला नाही. आणि नंतरसुद्धा आमचे वाद नाही झाले, म्हणजे झाले म्हटले तरी पण नुसतं बोलणं झालं, असं कडाक्याचं एकदम वाद नाही, मी नाही करायचं असं तसं, म्हणजे नवरा बायकोंचे वाद एकदम टोकाला जातात तिथपर्यंत आमचे गेले नाहीत, नेहमी जात होते. त्या गुरुवारपासून आमचे वाद खूप कमी आले, खूप फरक पडला, खूप म्हणजे हा नातं आहे, त्या नात्यातला अनुभव म्हणजे नातं पुन्हा आमचं व्यवस्थित फुलायला लागलं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. व्यवस्थित सुरळीत चालू झालं. आणि मला गुरुवारी उद्यापन करायचं, मी 11 गुरुवार गेले स्वामींचे. 11व्या गुरुवारी उद्यापन करायचं होतं, पण आम्हाला 11व्या गुरुवारी हे नेहमी बाहेर असायचे, उद्यापन करायला जमलंच नाही. मग 2024 मध्ये 1 वर्ष व्हायच्या आधीच मी आदल्या दिवशीच म्हणजे 2024 मध्ये वर्ष व्हायच्या आधीच मी 11वा गुरुवाराचं उद्यापन केलं. 10 गुरुवार उपवास पकडले आणि तसे उपवास मी कंटिन्यू करत होते, पण उजवायचा 11वा गुरुवारचा आहे ना, तो मी त्या दिवशी केला, उजवला. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, स्वामी सेवेत आलो ना, आपल्याला म्हणजे परीक्षा स्वामी घेतातच, पण आपण आपल्या परीक्षेत ठाम राहायचं, म्हणजे निश्चय धरायचं आपण की नाही मला हे करायचं, कितीही अडचण येऊ दे, मी सेवा केल्याशिवाय उठणार नाही. हे जर आपण एकदा ठरवलं ना, तर कितीही अडचण आली तरी काही प्रॉब्लेम होणार नाही, तेवढं मला माहिती. हा माझा अनुभव आहे. आणि त्यानंतर आमच्यात वाद खूप कमी होत चालले, खूप चांगलं चाललं, आता पण व्यवस्थित आहे. आणि अजून एक सांगायचं की नेहमी आणि मला काय व्हायचं माहिती आहे का, माझा नवरा मोठा आहे, मी मोठी सून आहे, तर माझा नवरा सर्वांसाठी खूप करत असतो, म्हणजे करतातच, त्यांचं काम आहे म्हणा, मोठे भाऊ आहेत म्हटलं करणारच, मोठा मुलगा म्हटलं करणारच. पण तेव्हा मला असं वाटायचं की माझा नवरा एवढा करतो तर असं का, असा प्रश्न मला नेहमी यायचा. म्हणजे जेवढ्याची व्यक्ती एखादी जेवढं काही करते त्या व्यक्तीला तेवढ्यानुसार त्यांना मान सन्मान नाही मिळाला तर समोरच्याला राग येतच असतो. आणि बायकांना तर ते नेहमी राग येतच असतो की बायकांना नेहमी असं असतं, माझं काय का असं नाही, पण माझा नवरा एवढा करतो तर माझ्या नवऱ्याशी सर्वांनी चांगलं राहायला पाहिजे, सर्वांनी चांगलं बोलायला पाहिजे. आपल्या बायकांचं नेहमी असं असतं, म्हणजे नवऱ्याला जरा कोणी काही बोललं तर त्या बायकांना खूप वाईट वाटत असतं, प्रत्येक बायकांना. तसंच माझंही व्हायचं. मग तेव्हा मला म्हणजे कदाचित त्या टायमाला माझा अहंकार पण आला असेल, मी पण आला असेल, आम्ही एवढं करतोय तर असं का. पण आत्ता या 2 वर्षात मी सेवेत आल्यापासून ना, मी पण माझं कुठे गेलं मला माहीत नाही, कदाचित अजूनही थोडाफार असेलच, पण शक्य तितकं ना कोणी काही बोललं ना,
मी समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि सोडून देते, माझ्याने जेवढं होतं तेवढं करते. म्हणजे स्वामी सेवेत आल्यापासून ना पुन्हा आधी मी रागराग करायची, हा हे असंच आहे तसंच आहे बोलायचीच होतं, पण आता मला कुणाबद्दलही काही बोलू वाटत नाही. जे चाललंय ते चालू द्या, आपल्याला जेवढं चांगलं करता येतील तेवढं आपल्याला करायचं आणि चांगला विचार करायचा आणि चांगलं कर्म करायचं, एवढंच माझ्या डोक्यात आता फिट झाले, मनातही फिट झाले सेवेत आल्यापासून. कारण की आपण जाताना काही घेऊन जाणार नाही ह्यावर माझा विश्वास बसलेला आहे. कारण आपण सर्व जेवढं कमवणार धरणार आहे, भौतिक सुख आहे ते आपल्या सर्वाला इथेच ठेवायचं. जाताना आपल्याला असंच जायचं आहे, फक्त आपल्यासोबत आपले चांगले कर्म येणार आहेत. त्यामुळे कर्म चांगले करा, हे मला पटलं आणि विश्वासही बसलाय त्यावर. म्हणून माझ्याने जेवढं चांगलं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. एखाद्याला जेवढं समजून घेता येईल तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि नाहीतर नाही समजून आमचे घेता येईल ते विषय तिथंच सोडून देते. एखाद्याला जेवढं समजून सांगता येईल तेवढं सांगायचा प्रयत्न करते. जर वाटत असेल ती व्यक्ती चुकत असेल आणि तरीही आपण सांगतोय तरी त्या व्यक्तीला फरक पडत नसेल तर मी ती व्यक्ती तिथं सांगायची गोष्ट तिथंच थांबवते. कारण की शेवटी ज्याचे त्याचे कर्म आहेत, सर्वांना आपल्या कर्मानुसार फळ मिळत असतं. आणि म्हणून तर म्हणते चांगलं करा, चांगलं कर्म करा, म्हणजे आपलं चांगलंच होईल. आणि आपण जर दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार केला ना, आपला गुरु आपला देवसुद्धा आपल्या चांगल्याचा विचार करत असतो. त्यामुळे आपण जर दुसऱ्यांचं भलं केलं ना तर आपलं चांगलं होणार की नाही ह्याचा विचार आपण करायचं सोडून द्यावा. कारण की ना आपण जर दुसऱ्यांचा विचार केला ना चांगल्याचा, तर आपले गुरु माऊली, आपले गुरु, आपले देव आपल्याला चांगलंच आपल्या बाबतीत घडवणार आहेत. त्यामुळे चांगले विचार करा, चांगलं वागा, चांगलं बोला. जेवढं चांगलं करता येईल, चांगले कर्म करता येईल तेवढं करा. हा माझा अनुभव आहे. तुम्हालाही असे अनुभव आले असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मलाही तुमचे अनुभव ऐकायला खूप आवडेल. कारण की मीही सेवेत आले ना, म्हणजे यूट्यूबवर बघून सेवा कशी केली जाते काय हेच बघून मी सुद्धा सेवा करायला घेतलेली आहे. माझ्याकडेही पुस्तक नव्हतं, फोटो नव्हता, मूर्ती नव्हती. फोटो होता तो छोटा पर्स मला, त्याच्यावर मी सेवा करत होती. मूर्ती नव्हती, पुस्तक नव्हतं. मी ॲप घेऊन ॲपवर सेवा केली. जर तुम्ही ठरवलं ना आपल्याला काहीतरी करायचं आहे तर माणूस नक्की करतो. माझ्याकडे पुस्तकच नाही, स्वामींचा फोटोच नाही, मूर्तीच नाही असं करत बसू नका. भले तुमच्याकडे मूर्ती नसो, फोटो नसो, फोटोसुद्धा नसला ना तर मंदिरासमोर आपल्या देवघरासमोर बसा आणि स्वामींचं स्मरण करा, जप करा. तरीही तुम्ही सेवा केला ना तरीही तुम्हाला खूप फळ देणार आहे. कारण सेवा केल्याने त्याची प्रचिती येतेच येते, अनुभव येतातच येतात. फक्त आपल्याला अनुभव घेण्यासाठी सेवा करायच्याच आहेत. आपण ना नेहमी ना अडचण आल्यानंतर सेवा करायला जातो. मलाही आधी ह्या सेवा माहिती नव्हत्या. मी आत्ता ह्या सेवा समजल्यात मला. म्हणून मी ह्या सेवेत आले की मला त्याची प्रचितीही लवकर आली. म्हणून तर आता सर्व चांगलं असताना सुद्धा मी माझ्या सेवा करत जाते. कारण की ना जर मी सेवा करते ना ती सेवा कधीच वाया जाणार नाही ह्यावर माझा विश्वास आहे. त्याचं फळ मला कधी ना कधी कुठे ना कुठे कसंही मिळणार ते मला माहिती आहे. त्यामुळे आता माझं सर्व चांगलं आहे म्हणून मी आता बास करते, उपवास करत नाही असं मी नाही करणार आहे. आणि तुम्ही सुद्धा करू नका. तुमचं चांगलं झालंय ना स्वामी सेवेत येऊन तर तुमच्या सेवा तुम्ही कंटिन्यूच करा, मध्ये थांबू नका. कारण की ना कोणती सेवा कधीच वाया जात नाही. तुम्हाला आत्ता त्रास होतो म्हणून तुम्ही सेवा करणार, आता तुम्ही त्या त्रासातून मुक्त झाले तर आता मी सेवा बंद करते असा विचार करू नका. आणि येत असेल तरी ते थांबवा विचार. कारण की तुम्हाला सेवा करायच्याच आहेत. कारण तुम्ही जर सेवा केला ना परत पुन्हा आयुष्यात तुम्हाला अडचणी येणार नाहीत ह्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे सेवा चालूच ठेवा. तुम्ही सर्व चांगलं असताना सुद्धा सेवा करा, कारण अजून चांगलं व्हावं म्हणून. त्यामुळे सेवा करत जावा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ.